थँक्यू डीजे. चला सामन्याला आपण करतोय सुरुवात. आजच्या दिवसातला 5व्या क्रमांकाचा सामना खत्री 11 विरुद्ध दोस्ती 11. एका बाजूला टीमचे ओनर्स आहेत सुजित मडवी, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय राजाराम माटे आणि सुरेश सुर्वे यांच्या मालकीचा संघ मात्र बॅटिंगसाठी तयार झाला आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. निखिल मडवी, माफ करा, जतीन पाटील आणि शुभम चेतन पाटील आणि स्ट्राईकला आहे चेतन भोईर आणि नॉन स्ट्राईकला आहे जतीन पाटील. हे दोन सलामीवीर आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती सुनील पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती दाखल झाला. विकेट किपर स्वतः कॅप्टन विशाल मडवी. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्विंग केला बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट. तोपर्यंत 1 रन अर्जित झालेले आहे चेतन भुईरच्या बॅटमधून आणि 1 रनच्या मदतीनं संघाचा श्री गणेशा इथे झालेला आहे. टीमची धावसंख्या 1. टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय खत्री 11 या टीमच्या कॅप्टन विशाल मडवीनं घेतलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस फटका चांगला आहे परंतु इलेव्हेशन कमी मिळालं या स्ट्रोक वरती आणि तिथे लॉंग ऑनला खूप चांगला झेल टिपलाय. हर्ष मात्रेनं फलंदाज बाद. शून्यावरती जतीन स्वस्तात सापडला. पहिल्या विकेटचं पतन. विकेट क्रमांक पहिला. धक्का लागलाय दोस्ती 11 या टीमला. डीजे थँक्यू. खूप चांगलं संगीत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. नवीन बॅट्समन निखिल मडवी. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट केला बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल उडवलाय. स्वीपर कव्हरला छेदून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार चेतन भोईरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. असं एकच राजा मित्रांनो महाराष्ट्राला लाभला ज्याच्या 3-3दा जयंत्या साजऱ्या केल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज. यावेळेस बॅकफुट जाऊन पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता कट करण्याचा परंतु लाईन खराब झाले सुनील पाटीलचे. त्यामुळेच पंच मुन्ना पठाण यांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 6 रन. यावेळेस स्लॉक स्वीप केलाय. खूप चांगला फटका. स्कोअर ऑफ द विकेट परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आणखीन एक चौकार चेतन भोईरच्या बॅटमधून. टीम धावसंख्या आहे 10. डीजे यावेळेस इथे गडी बाद होईल. चेतन भोईरची विकेट पडली. चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद. सुनील पाटीलनं पहिलं यश संपादन केलेलं आहे. दुसरं माफ करा 2 विकेट प्राप्त केल्यात आणि रन झालेले आहेत 2 गडी बाद 10. बॉलिंग तर चांगली केली. 2 विकेट त्यानं पॉवर प्लेच्या
पहिल्या षटकामध्ये प्राप्त केले आणि दोस्ती 11 या टीमला दुसरा धक्का लागतोय. चेतन भोईर बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत वाजतोय. मित्रांनो, एक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एकही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नव्हती, हा इतिहास आहे. परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवसाला आत्महत्या पाहतोय. यावेळेस पापले कॉब्जरीस मनगटी फटका ऑन साईडला वलवलाय. एक रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण केली जाते. संकेतच्या बॅटमधून अगदी मनगटी फटका. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12-2. तोपर्यंत जाऊया विजेकडे आणि ऐकूया पुन्हा एकदा चांगलं संगीत. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत. आज महाराष्ट्र दिन आहे मित्रांनो आणि कामगार दिनाच्या सर्वांना मी कॉम्बॉक्समधून भरपूर शुभेच्छा देतोय. जगात सर्वात जास्त पुतळे मित्रांनो आपल्या एका राजाचे आहेत. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रामध्ये 23,000 पुतळे राजांचे आहेत. कर्नाटकामध्ये 11,060 पुतळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहायला मिळतात. अमेरिकेमध्ये 48, जपानमध्ये 21, चीनमध्ये 40, रशियामध्ये 23 आणि श्रीलंकेमध्ये 35 पुतळे आपल्या राजांचे आहेत. आपल्याला सार्थ अभिमान आहे. चला, हर्ष मात्रे आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये, 2 मध्ये. यावेळेस फटका अभेद केला परंतु मिडॉनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न केला होता. आणखीन एक चांगला फटका निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय. फुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. जीपीएल सिक्सर. आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑन ला क्लिअर केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार निखिल मडवीच्या बॅट मधून. बॉल सीमा पार. सिक्सर. हर्ष मात्रेवरती आक्रमण. या 6 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे 26. 26ला 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. गॅप मधून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाह, चांगली फिल्डिंग केलेली आहे. तोपर्यंत 2 धावा. यश मडवी आहे तिथे. अगदी भरपूर वेगाने बॉलवरती गेले. चेंडू अडवला त्यानं आणि आपल्या टीमसाठी 2 रन सेव्हिंग केलेले आहेत. सेव्हिंग करणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं मित्रांनो. तुम्ही सेव्हिंग कराल तर दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आहे. हे क्रिकेटचं तंत्र आहे.
सेव्हिंग करणं गरजेचं आहे. चांगली फिल्डिंग. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु अपील फेटाळलेली आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या जातात ज्यावेळेस लेग बिफोर विकेटची अपील तुम्ही करता त्यावेळेस एक्झॅक्टली बॉलची पिचिंग लाईन पाहिली जाते, बॉलचा इम्पॅक्ट काय आहे तो पाहिला जातो. त्यानंतर अल्ट्रा एज बॅटला ब्रश झालाय की नाही या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी साइड स्क्रीनला धडकतो की काय? हो, धडकलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. चला, थँक्यू डीजे. अद्विक फायटर्स आणि मिशबल लायन्स दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला तयारीमध्ये राहायचं आहे. यानंतरचा आजच्या दिवसातला 6व्या क्रमांकाचा सामना दिवसामधला. GPL खूप चांगलं आयोजन आहे, दिवस रात्र स्पर्धा आणि पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये घडलं जातं आणि तेही घनसोली गावामध्ये. स्वातंत्र्य सैनिकांचा गाव म्हटलं की घनसोली नावाचा उल्लेख नक्कीच केला जातो. असे अनेक स्वातंत्र्यवीर होऊन गेले. आता बॉलिंग ट्रॅकवरती जय ठाकूरला आणलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32, 2 विकेटचं नुकसान. जय ठाकूर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे तिथे पहा, झेल सोडल्यानंतर डोक्यावर माथा ठोकतोय. कॅचेस विन द मॅचेस. म्हणूनच मित्रांनो सांगतोय, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एखादी चूक तुम्हाला पराभवाच्या दाट छायेमध्ये लोटू शकते. एखादं मोठं जहाज असलं ना हर्षद, त्या जहाजाला एखादा छोटा छिद्र जरी असला तरी तो मोठा जहाज कामाचा नाही. जहाजाला बुडून टाकतो तो एखादा छिद्र. तसं क्रिकेटमध्ये आहे, एखादी चूक तुमच्या विनाशाकडे जात असते. एक रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. यावेळेस फटका चांगला आहे, सजवलाय. प्रॉपर टायमिंग झालाय का? नाही झालाय. यस, तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु तो बनलाय प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरती देतो हा चेंडू मस्तक. षटकार. या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 39. तिसरा षटकार निखिल मडवीच्या बॅट मधून. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. आणखीन एक चांगला फटका. निर्जन स्थळी बॉल चालला, स्क्वेअर ऑफ द विकेट. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय GPL चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटला ब्रश झाल्यानंतर इनर एज घेतली बॅटनं आणि बॉल चालला आहे शॉट फाईन लेगला. तिथे चांगले क्षेत्ररक्षण होतोय. डॉट बॉलची होती सांगता. षटक क्रमांक 3 सुरू आहे. जय ठाकूर यांना 4 बॉल टाकलेले आहेत. त्यांनी 4 बॉलमध्ये धावा खर्च केलेले आहेत 11. यावेळेस आणखीन एक फुलर लेनचा बॉल. या लेंथला तुम्ही बॉलिंग करू शकत नाही.
आता पंच यांचा सिग्नल येतोय षटकार, परंतु स्क्वेअर लेगला जे पंच आहेत ते सांगतात की बॉल कमरेच्या वरती आहे की नाही. हा सिग्नल दिलाय तिसऱ्या पंचांच्या कोर्टमध्ये. DIS रिव्ह्यू घेतलेला आहे वेस्ट आई साठी. आणि निखिल मडबी वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 49 धावा झालेल्या आहेत. परंतु या बॉल वरती निर्णय काय, कमरेच्या वरती आहे की नाही हा बॉल वेस्ट हाय, याच्यासाठी ऑनफिल्ड पंचांना मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टमध्ये पाठवलेला आहे. चांगली फटकेबाजी, फेर डिलिव्हरी आहे, लिगल डिलिव्हरी म्हणजेच नो बॉल नाही आहे. ज्यावेळेस स्ट्रोक खेळला जात होता त्यावेळेस मात्र थोडासा स्टेप आउट झाला होता निखिल मडवी आणि बॉल अगदी डीप होत होता, त्याच्यामुळेच क्रीजच्या सुद्धा बाहेर बॅट्समन उभा आहे. टीमची धावसंख्या 49. यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न चुकलाय. इथे विशाल मांडवी चाणक्यपणा दाखवलाय परंतु स्टंप हिट केले नाहीत, स्टंप हिट करू शकला नाही. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दोस्ती 11 या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 49 धावा. चला, ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय ज्ञानेश्वर मडवी 40+ हा खेळाडू. तलवली 40+ या संघाकडून आपल्याला सातत्याने खेळताना दिसतो, परंतु GPL मध्ये त्याचा सहभाग झालेला आहे आणि तो खेळतोय खत्री 11 या टीमच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, परंतु इलेव्हेशन कमी झालं या स्ट्रोक वरती आणि खूप चांगला झेल लॉंग ऑफ रिजन मध्ये टिपला जैन आणि फलंदाज बाद. जय ठाकूरनं टिपला झेल आणि संपलाय संकेतचा खेळ. चला, नवीन फलंदाज झालाय संदीप वैती, परंतु स्ट्रायकिंग इंड वरती आहे निखिल मडवी, ज्याच्या बॅट मधून षटकार चौकारांचीच भाषा त्याची बॅट बोलू लागलेली आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत निखिल मडवीनं 3 षटकार ठोकलेले आहेत, 4 आणि 2 चौकार, असं त्याचे विश्लेषण आहे बॅटिंगचं. यावेळेस पुलर लेनचा बॉल फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून, बॉल सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार निखिल मडवीच्या बॅटमधून.
थँक्यू टीमची धावसंख्या 55. बक्षीस समारंभचे फटाकडे आता चोरून वाजवतोय या मॅच मध्ये निखिल मडवी, असं वाटू लागलेलं आहे. 42 या आकड्यावरती खेळतोय. पुन्हा पहा पुढे सरसावत मारण्याला फटका, मिड विकेटला क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार निखिल मडवीच्या बॅट मधून. 48 धावा. थँक्यू क्रिकेटमध्ये मित्रांनो हार कधीच मानू नका, कारण असं म्हटलं जातं की पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कुणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ सुरू आहे निखिल मडवीचा. 2 रन दूर आहे अर्धशतकापासून. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आदरणीय श्री घनश्याम मडवी साहेबांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही शब्द सुमनानं घनसोली प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. 1 रन झालेले आहे कंप्लीट. 3 रन आणि या स्पर्धेतली दुसरी 50 मात्र निखिल मडवीनं लगावलेली आहे. वेल प्लेट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निखिल मडवीसाठी. निखिल मडवी बॅट उंचवून दाखवायची आहे. यस. आता मात्र 51 या धावसंख्येवरती खेळतो आणि संघाची धावसंख्या 64 या आकड्यावरती. यावेळेस आणखीन एक चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पर्यंत तिथे झेल टिपलेला आहे आणि फलंदाज संदीप वैती बाद. डीजे थँक्यू 12 बॉल मध्ये 51 रन 425 या स्ट्राईक रेटनं बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. निखिल मडवी नाव आहे. डावखुर्याताचा फलंदाज. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 64 ला 3 गडी बाद. आता नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये शुभम. 4 गडी बाद झालेले आहेत, माफ करा. शेवटचा बॉल 4थ्या षटकातला ज्ञानेश्वर मडवी ओर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. बॉल सीमा पार. चौकार. चला थँक्यू डीजे, थँक्यू. तुम्हाला थांबवतोय. अद्विक फायटर्स आणि मिश्व लायन्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तुमची प्लेइंग लिस्ट घेऊन यायची आहे. या इनिंग नंतर मात्र टॉस केला जाईल आजच्या दिवसातल्या 6व्या क्रमांकाच्या मॅचचा. अद्विक फायटर्स विरुद्ध मिश्व लायन. उमेश म्हात्रे आणि राहुल शेट्टी. चला आलेली आहे लिस्ट. गाडीवर गेले होते आमचे कॅप्टन आणि तिथे टॉस होईल आणि तिथे टॉससाठी आमचे साथी समालोचक हर्षद मडवी तिथे जोडले जातील. मगाशी चला टाइमपास करू नका विशाल मडवी. जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. मगाशी टॉस जिंकल्यानंतर विशाल मडवीनं चांगलं उत्तर दिलं होतं की आम्ही फिल्डिंग करणार, कारण समोरची टीम सुद्धा चांगल्या बॅटिंग डिपार्टमेंटची आहे. हा उल्लेख विशाल मडवीच्या मुखातून आपण ऐकला आणि खरोखरच पहिल्या सत्रामध्ये तसंच घडतंय. आणि व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आदरणीय श्री घनश्याम मडवी साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी उमेश राहुल शेट्टे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
माजी नगरसेवक आहेत आदरणीय श्री घनश्याम मडवी साहेबांचा शुभ सन्मान. राहुल शेट्टे एक लिजेंड खेळाडू, एक चांगला स्टार खेळाडू, राहुल शेट्टींच्या शुभ हस्ते घनश्याम मडवी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. आमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय घनसोली प्रीमियर लीग 2022 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. शेवटची ओव्हर शिल्लक आहे मैदानामध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 168 आणि 4 गडी इथे बाद झालेले आहेत. या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल. आदरणीय श्री माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेचे घनश्याम मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत आणि तिथे जोडले जातील टॉससाठी आमचे साथी समालोचक, आमचे परममित्र नेरुल गावचे हर्षद मडवी. चला गेम स्पीडअप करा. विनीत मडवी बॉलिंग मार्क वरती देत ओव्हर मध्ये स्वतःचं पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल उडवलाय कव्हर्सला, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल प्रेक्षक आणि बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार निखिल मडवीच्या बॅट मधून. थँक्यू. निखिल मडवीला जर विनीत मडवीनं बाद केला तर प्रशांत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. मिड विकेटला केलाय, दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी रन घेताना इथे रनआउटची संधी. पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु हा निर्णय पंच मात्र जबाबदारी घेणार नाही आहेत. हा निर्णय मात्र आता तिसऱ्या पंचांच्या कोर्टमध्ये असेल. ऑनफिल्ड पंचांना कुठलीही जोखीम घेतली नाही आहे या निर्णयाची की निखिल मडवी आमच्या माध्यमातून बाद आहे की नाही. हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांवरती आता भार टाकलेला आहे. थोड्यात वेळात या प्रश्नाचं उत्तर येईल आपल्या स्क्रीनवरती. एक्झॅक्टली निखिल मडवीची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंड झाली आहे की नाही आणि या सर्व गोष्टी पाहण्यात येतील. चला निर्णय आलाय नॉट आउट, म्हणजेच 2 रन कंप्लीट झालेले आहेत. क्रिकेटच्या रंगमंचावर मित्रांनो रिहर्सल नसते, परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि तो परफॉर्मन्स दिलाय निखिल मडवीनं. तो खेळतो वैयक्तिक 59 या धावसंख्येवरती. आणखीन एक चांगला फटका, गॅप मधून बॉल चाललाय लॉंग ऑफला, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल मडवीच्या बॅट मधून आणखीन एक फटाका, चौकार. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 80 या आकड्यावरती. निखिल मडवी खेळतोय वैयक्तिक 63 या आकड्यावरती. का बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. मी मगाशी उल्लेख केला की निखिल मडवी जणू काही बक्षीस समारंभाचे फटाकडे मात्र चोरून वाजवते मैदानामध्ये. 15 बॉल मध्ये 63 धावा. वाट बॅटिंग. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. आणखीन एक फटका चांगला आहे परंतु इलिव्हेशन नाही या स्ट्रोक वरती आणि लॉंग ऑफला झेल पहा सुटलाय. 500चा धनी ठरला असता विनीत मडवी. त्यानंतर 2 रन कंप्लीट झाल्या. जय ठाकूर कडून झेल सोडण्यात आलाय आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 82. लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये किती फटके मारतोय, 1 का 2 हे सांगणारे 2 बॉल. कारण अक्षरशः एअर स्ट्राईक केलं या मॅच मध्ये निखिल मडवीनं.
खत्री 11ची अगदी तारांबाल उडवलेली आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. षटकार चौकार षटकार चौकार ठोकतोय मैदानामध्ये. यावेळेस पा स्विच इट. वाह, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते क्रिकेटमध्ये ही दाखवली या फटक्यानं. आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल मडवीच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 86 आणि निखिल मडवी खेळतोय वैयक्तिक 69 या आकड्यावरती सर्वाधिक उच्चांक स्कोर या स्पर्धेतला. इंडिव्हिज्युअल स्कोर. आणखीन एक पहा, इथे डॉट बॉलची होईल समाप्ती असं वाटतं. यस, आणि बॉल डॉट गेलाय. अशा पद्धतीनं हा डाव मात्र संपलाय. आणि टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना दोस्ती 11 या टीमनं धाबा बनवल्या 5 ओव्हरमध्ये. 86 आणि 87 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये खत्री 11 या टीम समोर. जाऊया टॉस का बॉस मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस होईल अद्विक फायटर्स आणि मिश्व लायन्स. उमेश म्हात्रे विरुद्ध राहुल शेट्टे. आणि टॉस साठी आमच्या समेत मात्र जोडले जातील हर्षद मडवी आणि आदरणीय श्री माजी नगरसेवक तुम्हा सर्वांचे लाडके घनश्याम मडवी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर, ज्यांचा आवाज तुम्ही या मागील मॅचमध्ये आणि या मॅचच्या अर्ध्या मॅचमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी ऑन ग्राउंड आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि अगदी या मैदानाच्या मधोमध आपण या नेक्स्ट टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समवेत अद्विक फायटर्स आणि त्याचबरोबर मिश्व लायन्स. पुढे चूज केलं या ठिकाणी उमेशने. काही नाही आहे म्हणजे याचा अर्थ हा कॉल करणार आणि टॉस साहेब करतील. राहुल शेट्टी कॉल करणार. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला या ठिकाणी राहुल शेट्टी मिश्व लायन्स. राहुल, काय सांगशील, प्रतिष्ठेची लढाई आता लढायची आहे या मैदानामध्ये. कालच्या दिवसामध्ये तू 2 मॅचेस खेळलात आणि दिवसा मॅच खेळावी लागते. तरी टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे तुझा? नक्कीच आम्ही फिल्डिंग करू आणि चेस करू. स्पर्धेविषयी काय सांगशील? एकंदरीत कालपासून तू ही स्पर्धा खेळतोय, किती एन्जॉय करतो ही स्पर्धा तू? खूप मजा येते खेळायला. चांगलं ऑर्गनाईज केलं आहे. त्यात नाईट टुर्नामेंट आहे, त्यात प्रत्येक प्लेअर पण एक्सायटेड होता. त्याच प्रकारचा मीन्स रिस्पॉन्स पण पब्लिककडून पण भेटला आहे. प्लेयर्स लोकांनी पण तेवढाच रिस्पॉन्स दिला आहे. कालची तू पहिली मॅच ज्या पद्धतीने पराभूत झालास त्यानंतर तुला एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला. टीम तुला कशी सपोर्ट करते? ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तू या टीममध्ये आहेस. इतर प्लेयर्सच्या बाबतीत काय सांगशील, कसा सपोर्ट मिळतो तुला? नक्कीच प्लेयर्स पण आणि आमचे ओनर पण चांगले सपोर्ट करत आहेत. प्लेयर्स एकमेकाला बॅक करत आहेत, ते इम्पॉर्टंट आहे. की आम्ही फर्स्ट मॅच हारलो ती खूप मीन्स 40 रन्सचा डिफरन्स होता. आम्ही हारलो ती मॅच. मग प्लेयर डाऊन होते, एकमेकाला बॅक केलं आणि सेकंड मॅच आम्हाला जिंकायचीच होती कारण ती डू ऑर डाय होती. आता ही आता थर्ड मॅच पण डू ऑर डायच आहे. आमच्यामध्ये तो जिंकेल तोच पुढे क्वालिफाय होणार आहे. तर प्लेयर्स लोक आता सेकंड मॅच नंतर कॉन्फिडेंट आहेत. ही मॅच पण आम्ही जिंकायलाच बघू. अच्छा, त्यानंतर उमेश आहेत आपल्या समवेत, त्यांच्याशी बातचीत करूया. काय म्हणशील उमेश, आपल्यासाठी सुद्धा प्रतिष्ठेची लढाई आहे. टॉस तर आपण गमावला, आता पुढची रणनीती काय असणार? बॅटिंग करायची आपल्याला पहिल्यांदा. नक्कीच कंटिन्यू तिसरा टॉस हारतोय, बॅटिंग करतोय, त्याचा काही गम नाही. कारण की आमचा बॅटिंग चांगली होते, बॉलिंगसुद्धा चांगली होते. काल नक्कीच क्षेत्ररक्षणामुळे हारलो. जबाबदारी माझ्याकडेच होती. बॉलिंग फिल्डिंग बॅटिंगमध्ये चांगली जबाबदारी केली, पण फिल्डिंगमध्ये माझ्यापासून कॅच सुटली. तर मॅचचा मुजरीम मीच आहे, पण मला स्वतःला सिद्ध करायची ही मॅच आहे. कारण की ओनर्स स्वप्नील पाटील यांनी मला आयकॉन प्लेअर निवडलं, त्याचा मी पहिला धन्यवाद करेन. पण त्याला न्याय देण्यासाठी मला हा सामना नक्कीच त्याला जिंकून क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करेल. कारण की प्रत्येक ओनर एवढे पैसे टाकतो आणि आपला संघ विकत घेतो, त्याला नक्कीच जिंकण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न या
मॅचमध्ये मी करेन. तुम्ही स्वतः एका आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहात, त्याचबरोबर तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचं सुद्धा आहे आणि कालच्या दिवसापासून विचार केला तर तुझ्या टीमने तुला चांगला आतापर्यंत सपोर्ट दिला आहे. मग कालच्या शेवटच्या पराभवाची जबाबदारी तू स्वीकारलीस, परंतु आता पुढची जबाबदारी ही तुला पार पाडायची आहे. एकंदरीत खेळाडूंचा सपोर्ट कसा आणि या मॅचमध्ये काही चेंजेस आहेत का स्क्वॉडमध्ये? हा 2 चेंजेस नक्कीच आहेत, कारण की थोडीशी फिल्डिंगमध्ये आम्ही हरलो आहे. ह्या मॅच पूर्ण टीमचा सपोर्ट म्हणजे मी आज नवी मुंबई NMPL खेळलो आहे, आपला AKPL पण खेळलो. जे सराव NMPL AKPLमध्ये झाला तेवढा सराव याच्यापेक्षा डबल सराव या GPLला या प्रेक्षकांनी या खेळाडूंनी दिला आहे. कारण की प्रत्येक गावात 3 ग्राउंड आहेत, एवढे फुल असायचे. सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ग्राउंड फुल होते. पूर्ण हप्ते 2 हप्ते मॅचेससाठी ग्राउंड नव्हते भेटत. या GPLसाठी भरपूर खेळाडूंनी मेहनत घेतले. मी पहिल्यांदा एवढं बघितलं की एवढी मेहनत खेळाडूंनी घेतले. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर घनश्यामजी मडवी साहेब आहेत, आम्ही ठिकाणी मात्र वार्तालाप करणार आहोत. साहेब काय सांगाल, आपण बरीचशी वर्ष या घनसोली गावचं क्रिकेट आपण जवळून पाहत आलात, आपण सुद्धा बरीचशी वर्ष गावासाठी क्रिकेट खेळला आणि डे अँड नाईटमध्ये पहिल्यांदा तुमच्या गावची प्रीमियर लीग होते. आपला सपोर्ट कसा आहे या स्पर्धेला? घनसोली प्रीमियर लीग यांनी या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या खेळामध्ये खरोखर एकतेचं दर्शन घडत असतं आणि एक खेळाडू खेळत असतो आणि 11 खेळाडू त्याला बाद करण्यासाठी टपलेले असतात आणि त्यातून मार्ग काढून तो खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवत असतो. आणि कुठलाही सांघिक खेळ असला तर त्याच्यामध्ये एक एकतेचं आणि अखंडतेचं दर्शन घडतं आणि शेवटी खेळ हा सांघिक भावनेनेच खेळला गेला पाहिजे, टीमवर्कनेच खेळला गेला पाहिजे. खरोखर आनंद वाटतो की हरलेले खेळाडू आणि जिंकलेले खेळाडू एकमेकाचं अभिनंदन करतात, मोठ्या मनाने जय आणि पराजय याचा सामना करत असतात. काळ बदलला की काळाची समीकरणं बदलतात, त्याप्रमाणे या खेळाचं स्वरूप देखील दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे. मला वाटतं जर लेदर क्रिकेटमध्ये आपलं करिअर करायचं असेल तर त्याची सुरुवात ही टेनिस क्रिकेटपासून होते आणि टेनिस क्रिकेटमध्ये चुणूक दाखवल्यानंतरच तो खेळाडू कुठल्या तरी एखाद्या आयोजकाच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या मनात भरतो आणि पुढील त्याचं भविष्य त्या ठिकाणी त्यांच्या वतीने ठरवलं जातं आणि निश्चितच हा टेनिस क्रिकेट हा पाया आहे. पुढे जर जायचं असेल तर नक्कीच हा सरावाचं फार मोठं केंद्र आहे आणि ज्या पद्धतीने आपली मुलं या ठिकाणी खेळतात बघून मनाला अतिशय आनंद होतो. त्या ठिकाणी बसलेलो असताना एखादा खेळाडू ज्यावेळेला षटकार मारतो त्यावेळेला असं छातीमध्ये धस होतं का एवढा लांब फटका. शेवटी ताकदीपेक्षा टायमिंगला महत्त्व असतं आणि तो खेळाडू जो टायमिंग साधतो तो टायमिंगच फार महत्त्वाचा असतो. आणि या ठिकाणी उमेश म्हात्रेंनी सांगितलं की भरपूरच खेळाडूंनी सराव केलेला आहे. शेवटी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सराव माणसाला परिपूर्ण करतो. अशा प्रकारचं आयोजन घनसोली प्रीमियर लीग संयोजक आयोजक गिरीश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने याचं झालेलं आहे. त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अशाच प्रकारचं सांघिक भावनेची संधी त्यांनी सर्व जनतेला, तरुणांना, खेळाडूंना द्यावी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद घनश्यामजी मडवी साहेब. आपण अतिशय मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन आम्हा सर्व युवकांना आणि त्याचबरोबर आयोजकांना, प्रेक्षकांना आपण दिलं. टॉस जिंकला मिश्वा लायन्स टीमने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अद्विक फायटर्सचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हरची मॅच, दोन्ही टीमसाठी असणाऱ्या प्रतिष्ठेची लढाई. कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी आम्ही थोड्याच वेळात जोडले जाऊ. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा घनसोली प्रीमियर लीग 2022. चला, दोस्ती 11 या टीमनं 86 धावा बनवलेल्या आहेत.
87 धावांचं लक्ष आहे खत्री 11 या टीमच्या समोर. एक भलं मोठं टार्गेट आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी खत्री 11 टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये उतरेल. आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन आणि ऐकूया या कॉम बॉक्समध्ये या मॅचचं धावतं बोलतं चालतं विवरण हर्षद मडवी यांच्या मुखातून. तोपर्यंत आम्ही मात्र घेतो विश्रांती. धन्यवाद. मॅचला झाली सुरुवात. खूप खूप धन्यवाद उमेश म्हात्रे सर. यावेळेस ऑन साईडला फटका फ्लिक केला. रनआउटला चान्स त्या ठिकाणी मात्र क्रिएट झाला होता. वेगाने एक रन पूर्ण केली जाते. टार्गेटचा विचार केला आपण तर 87 खूप मोठं टार्गेट आहे, ज्यामध्ये निखिलची 18 बॉल 69ची पारी कोण विसरणार. GPL मात्र गाजवली. वा भाई निखिल वा. काल विशाल मडवी यांचं अर्धशतक 55 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आज निखिलचा दिवस राहिलाय. यावेळेचा बॉल पहा पुन्हा एकदा. लेग बिफोरची अपील केली आहे परंतु नाही, अंपायर सांगतात श्रीवल्ली आणि इथून मात्र डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस बॅट्समनसाठी. शॉर्ट पिच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न आहे इथे. पहा शॉट कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर उभा करण्यात आला. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला. डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल मयूर म्हात्रेसाठी. आणि याच दरम्यान आमचे रेडिओ जॉकी, आमचे लेजंड आणि मार्गदर्शक समालोचक सन्माननीय प्रदीपजी विचारे सर यांचे या ठिकाणी मात्र शुभ आगमन झाले. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या घनसोली प्रीमियर लीग 2022 स्पर्धेमध्ये. चौकार आला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. ज्यांनी मात्र कित्येक वर्ष या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वासाठी समालोचन केलं आणि आज मात्र खऱ्या अर्थाने ते एका वेगळ्या उंचीवरती जाऊन मात्र पोहोचलेत. रेडिओ जॉकी असताना मात्र त्यासोबत अप्रतिम हिंदीचं समालोचन सर्वांना ऐकायला मिळणं हे खऱ्या अर्थाने भाग्याची गोष्ट होती. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस मात्र क्वचित आम्हाला हे समालोचन ऐकायला मिळायचं आणि त्यातीलच आज त्यांच्यासोबत अनेक स्टेज शेअर करण्याची संधी आम्हाला मिळाली. आमचं भाग्य.
यावेळेस मयूर मात्रे लॉफ्ट करते बॉल आणि हा बॉल सरळ फिल्डर हातात, केतनच्या हातात या ठिकाणी मात्र बॉल जाईल, कॅच आउट. तर या ज्यांचं खऱ्या अर्थाने आम्ही आमचं भाग्य समजतोय ते अगदी पुढच्या 4 ओव्हर का होईना आम्हाला प्रदीप पिचारे सरांसोबत समालोचनाची संधी मिळणार आहे. तर ऐकूया आमचे मार्गदर्शक रेडिओ जॉकी प्रदीपजी पिचारे सर यांचा आवाज पुढच्या 4 ओव्हरमध्ये. हेलो, तो बहुत बहुत शुक्रिया. आप आवाज़ सुन रहे थे हर्षद मडवी की. काफ़ी बड़ी बड़ी बातें मेरे बारे में उन्होंने यहाँ पे शेयर की. कोई भी छोटा बड़ा नहीं होता हर्षद, हर कोई अपने अपने फन में माहिर होता है. आपको भी भगवान ने कुछ ना कुछ बुद्धिमत्ता दी है, इसलिए घनसोली गांव ने आज यहाँ पे आपको आमंत्रित किया है. नया और प्रारंभ करते हुए दाहिने हाथ से ओवर द विकेट जुरवारी छोर से ये गेंद नो बॉल की घोषणा कर रहा है. एम्पायर बीमर गेंद थी और इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में. इस 1 रन के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 7 रन. सन्माननीय घनश्याम जी मडवी सर यहाँ पे विराजमान है. मैं उनका और तमाम जो आज यहाँ पे मेहमान बैठे हुए इन सभी का हार्दिक स्वागत करता हूँ. तमाम क्रिकेट के श्रोता जिन्होंने कई सारा प्यार हम सभी कमेंटेटर को नवी मुंबई में दिया है. घनसोली कई सारा सन्मान्य सुरेशजी सुर्वे यांच्या माध्यमातून निखिल मडवीसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आले अर्धशतकासाठी. क्या जबरदस्त बल्लेबाजी की है निखिल मडवी ने, इसमें कोई संदेह नहीं है. और चाहे ग्रामीण क्रिकेट हो, ओपन का क्रिकेट हो या फिर ये घनसोली गांव प्रीमियर लीग हो, हर तरफ हमेशा ही अच्छा प्रयास किया है. अपनी तरफ से 100% देने का प्रयास निखिल मडवी ने किया है. स्ट्राइक में जा रहे विशाल मडवी, कैप्टन कुल इस नाम से अखंड टेनिस क्रिकेट विश्व में ये विशाल मडवी जाने जाते हैं. कुल स्कोर है 11 रन, जबकि 1 विकेट का पतन हुआ है. दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज शुभम. दाहिने हाथ से ओवर द विकेट. ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, अंदर की तरफ ले आए थे गेंद को. गुडलैंड पे टप्पा खाने के बाद इन स्विंग होती हुई गेंद हल्के हाथों से गेंद को खेला था बैकवर्ड पॉइंट रीजन में विशाल मडवी ने और तेजी के साथ दौड़कर 1 रन यहाँ पे अर्जित किया है. जब जब भी मैं घनसोली गांव में इस 40+ के मैदान में आता हूँ तब आदरणीय श्रीमान परम पूज्य संजय पाटिल जी की याद मेरे जहन में ताज़ा हो जाती है. क्या वो नज़ारा था उस ज़माने में जब जब भी हम लोग यहाँ आया करते थे. एक मुस्कुराता हुआ चेहरा हमेशा ही इस मंच के ऊपर यहाँ से वहाँ घूमते हुए नजर आता था. और कभी भी संजय पाटिल अंकल बैठते नहीं थे, वे हमेशा ही मंच के ऊपर यहाँ वहाँ इर्द गिर्द घूमते रहते थे. एक अच्छी खूबी थी और क्या जबरदस्त संजय पाटिल अंकल थे, इसमें कोई संदेह नहीं है. एक अच्छे नगर सेवक थे, उससे भी बड़े इंसान थे और अच्छे अच्छे काम घनसोली गांव के लिए संजय पाटिल अंकल ने किए हुए. आज भी उनके काम को, इस मैदान को, 40+ के मैदान को भी संजय पाटिल जी के नाम से जाना जाता है. ये गेंद इस बार डिफ्लेक्ट किया था, गेंद को 1 रन दौड़ के अर्जित किया. बल्लेबाजों ने अपने अपने छोर यहाँ पे बदले. कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 13 रन. बल्लेबाजी करने उतरी है टीम खत्री 11. कल विशाल मडवी ने इस मैदान में 50 रन अर्जित किए थे. तो आज देखते हैं विशाल मडवी काफी अच्छे बल्लेबाज है. इस ओवर की अगली गेंद इस बार ओवर पिच गेंद थी, बैकफुट पे जाके गेंद को कवर पॉइंट रीजन में खेला था. ठीक तरह से गेंद को बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे विशाल, लेकिन इस दरमियान 1 रन दौड़ के उन्होंने यहाँ पे अर्जित किया. कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 14 रन. मेरे इर्द गिर्द 2 यहाँ पे स्कोरर बैठे हुए, प्रथमेश और अमित.
हर्षद मडवी यहाँ पे आंखों देखा हाल सुना रहे थे मराठी में। एक बहुत ही उम्दा क्रिकेट के कमेंटेटर, बड़ी खुशी होती है हर्षद। ये गेंद इस बार लॉस कर दिया है और गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट बॉन्ड लाइन के बाहर और ये लंबा ऊंचा सिक्सर निकलता हुआ बाएं हाथ के बल्लेबाज हर्षल के बल्ले से निकलता हुआ ये लंबा सिक्सर और स्वप्निल के बल्ले से निकलता हुआ ये सिक्सर और इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 20 रन। काफी खूबसूरती के साथ गेंद को घुमा दिया था। इस ओवर की अगली गेंद राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे दाहिने हाथ से। इस बार गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गए और गेंद को हवा में जरूर खेला है। गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन में। उस ओर क्षेत्ररक्षण कर रहे क्षेत्ररक्षक चेतन जब तक वो गेंद को उठाते थ्रो करते नॉन की तरफ तब तक 1 रन दौड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने। ओवर की समाप्ति हुई है। कुल स्कोर है 21 रन यानी कि 10.50 की औसत से यहां पे रन मुकम्मल कर रहे खत्री 11 के बल्लेबाज हर्षद के बारे में मैं यहां पे बात बोलना चाहूंगा। हर्षद काफी खुशी होती है जब आप जैसे एक अच्छे क्रिकेट कमेंटेटर रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में जाके क्रिकेट कमेंट्री करते हैं, बड़ी खुशी होती है। और खास करके रायगढ़ हो, भिवंडी हो, ठाणे हो, नवी मुंबई हो, आजकल हर्षद हर तरफ छाए हुए नजर आते हैं और यही पहचान है हमारे नवी मुंबई के नए उभरते हुए क्रिकेट कमेंटेटर की। और यही आने वाले समय में क्रिकेट कमेंट्री करते हुए हमारे नवी मुंबई में नहीं बल्कि हमारे अखंड हिंदुस्तान में पहचाने जाएंगे, जाने जाएंगे और नवी मुंबई का नाम रोशन करते रहेंगे, इसमें कोई दो राय नहीं है। आज देखिए विघ्नेश मडवी ने कितनी सराहनीय काम किया है उन्होंने अपने जीवन में। आज जहां जहां भी बड़ी क्रिकेट प्रतियोगिता होती है वहां पे विघ्नेश मडवी को आमंत्रित किया जाता है। तो यही सबसे बड़ी खूबी है हमारे नवी मुंबई की। अगर देखा जाए तो हमारे कुणाल दाते आज आईपीएल में क्रिकेट कमेंट्री कर रहे हैं, तो इससे बड़ी बात और क्या हो सकती है हम सभी के लिए। जब भी क्रिकेट कमेंट्री की बात छेड़ी जाएगी तब नवी मुंबई के क्रिकेट कमेंटेटर की बात निश्चित रूप से, चाहे वो इतिहास गवाह होगा उसके लिए, नवी मुंबई के क्रिकेट कमेंटेटर की बात हर्षद हमेशा ही छेड़ी जाएगी। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। बिल्कुल नवी मुंबई हमारे जो टेनिस क्रिकेट के कमेंटेटर है इनका जो ताकत है उसका अंदाजा इसी से लगता है कि कितने बेहतरीन क्रिकेट कमेंटेटर है हमारे नवी मुंबई में। ये गेंद आने का इंतजार क्या है, इस बार गेंद को लॉफ्ट कर दिया था। गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। वहां पे जो क्षेत्ररक्षक थे शुभम बैट बाउंस हुआ, हालांकि उन्होंने अपनी तरफ से प्रयास किया था गेंद को यहां पे पकड़ने का, लेकिन गेंद उनके पहुंच के बाहर और इस तरीके से 4 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। कुल स्कोर है 25 रन। जब भी मैं घनसोली के तरफ आता हूं तब आदरणीय हमारे आजीज दोस्त रमाकांत जी मडवी जी को मैं कैसे भूल सकता हूं। क्या जबरदस्त वो बंदा पर्वत, दोस्ती के दुनिया का राजा आदमी जिन्हें कहा जाता है रमाकांत जी मडवी जी, हमारे आजीज दोस्त। तो आदरणीय सर यहाँ पे बैठे हुए घनश्याम जी मडवी सर उनके बंधु है और काफी अच्छी प्यार मोहब्बत उन्होंने हमेशा ही हम सभी को दी है, इसमें कोई दो राय नहीं है। इस तरीके से 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। कुल स्कोर है 26 रन। फिर एक बार मैं तमाम क्रिकेट के श्रोता यहाँ पे आए हुए घनसोली गांव और हमारे अगल बगल में जितने भी नवी मुंबई के गांव है वहां से उन सभी का घनसोली प्रीमियर लीग 2022 में हार्दिक स्वागत करता हूं। दिन रात की ये क्रिकेट प्रतियोगिता यहाँ पे खेली जा रही है और हमेशा ही घनसोली गांव कलाकारों का गांव, खिलाड़ियों का गांव और अच्छे लोगों का गांव, मैं हमेशा ही कहता हूं। ये गेंद इस बार दिशाहीन गेंद थी और एम्पायर इशारा कर रहे वाइड का। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में। जब भी क्रिकेट में खिलाड़ी अपनी तरफ से कुछ अतिरिक्त करने का प्रयास करते हैं तब वो अपने दिशा से भटक जाते हैं। इसी तरीके का नजारा मैदान के बीच में। कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 27 रन। अब स्ट्राइक में जा रहे हैं बल्लेबाज विशाल मडवी जो कि एक चौके की सहायता से यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं और इस बार गेंद आने का इंतजार किया। स्लॉट में गेंद थी और गेंद को उन्होंने पुल कर दिया है कलायों के सारे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। ये लंबा ऊंचा ताकतवर सिक्सर। देखिए कितने बेहतरीन अंदाज में विशाल मडवी बल्लेबाजी करते। जो भी छोटे छोटे बच्चे हमारे घनसोली गांव में क्रिकेट खेलते हैं, क्रिकेट में कुछ बनना चाहते हैं और काफी छोटे उम्रदाज के खिलाड़ी हैं, उनको ये जो दिग्गज खिलाड़ी आज हमारे घनसोली गांव प्रीमियर लीग में यहाँ पे शिरकत कर रहे हैं, इनसे कुछ जरूर सीखना चाहिए। तो इस तरीके से सिक्सर के सहायता से कुल स्कोर है 33 रन, जबकि 1 विकेट का पतन हुआ है। तीसरा ओवर प्रगति पे और गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज सोनू।
फिर एक बार सोनू, जब कोई भी गेंदबाज के गेंद के ऊपर जब हमला होता है तब गेंदबाज पूरी तरह से दबाव में आ जाता है। और विशाल मड़वी एक अच्छे मंजे हुए खिलाड़ी है टेनिस क्रिकेट विश्व के, कई अरसे से क्रिकेट खेल रहे। इस ओवर की अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट, इस बार गेंद आने का इंतजार किया, कलायों के सारे गेंद को मोड़ दिया, फ्लिक कर दिया था गेंद को, डीप मिड विकेट रीजन में गेंद जा रही है, उस ओवर प्रोटेक्शन है, जब तक वहां पे थ्रो करते 1 रन शॉट की घोषणा कर रहे हैं एम्पायर। और इस तरीके से 1 रन के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 34 रन, 1 रन शॉट की घोषणा कर रहे हैं। हर्षद, जब भी ये 40+ का जो स्कोर बुक है ये देखने के बाद मेरे जहन में काफ़ी खुशियाँ होती है, क्योंकि वो जो टेक्स्ट बुक का जो स्कोर बुक है ना, उसमें जब भी हमारे स्कोरर स्कोरिंग करते उसमें मुझे कुछ भी समझ में नहीं आता, लेकिन ये देखिए कितना साफ सुथरा ये स्कोर बुक। ये गेंद, इस बार गेंद आने का इंतजार किया और गेंद को घुमा दिया है, गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट और मिड विकेट के दरमियान जो लंबा फासला है उसके दरमियान, और दौड़कर दोनों बल्लेबाजों ने यहाँ पे एक ही रन अर्जित किया। शायद विशाल मड़वी यहाँ पे सोच रहे थे कि गेंद आसानी से बाउंड्री लाइन के पार चली जाएगी, लेकिन यहाँ पे सोच में थोड़ी सी दिक्कत हुई और गेंद सीमा रेखा के अंदर वहां पे रोकी गई, बाउंड्री लाइन से 2 गज अंदर। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 35 रन, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पे सोनू गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि एक छक्का और एक चौका इस ओवर में जरूर आया है, उसके बाद अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज सोनू। अब स्ट्राइक में है बल्लेबाज स्वप्निल। ये गेंद इस बार आने का इंतजार किया और गेंद को पुल कर दिया है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और ये सिक्सर। और इस तरीके से ओवर की समाप्ति हुई है। कुल स्कोर है 3 ओवरों के समाप्ति के बाद 41 रन, जबकि 1 विकेट यहां पे गंवाया है खत्री 11 के टीम ने। लक्ष्य का पीछा कर रहे हैं यहाँ पे खत्री 11 की टीम, 86 रनों का लक्ष्य का पीछा कर रहे हैं। पहले मर्तबा बल्लेबाजी करते हुए दोस्ती 11 के टीम ने मुकम्मल किए थे 85 रन और 86 रन मुकम्मल किए थे और 87 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पे जीतने के लिए खत्री 11 के सामने। और यहाँ पे हर्षद जानकारी दे रहे हैं कि कल से लेकर आज तक ये YP 11 ने यहाँ पे रन मुकम्मल किए थे 96 रन। तो देखिए जब भी घनसोली गांव में कोई भी क्रिकेट प्रतियोगिता खेली जाती है तब तक काफी बड़ी संख्या में श्रोता नजर आते हैं और यही खूबी है इस घनसोली गांव की। कल देखिए हर्षद यहाँ पे जानकारी दे रहे हैं कि कल रात को 2:30 बजे भी इतने ही श्रोता यहाँ पे विराजमान थे इस प्रतियोगिता का लुत्फ उठाने के लिए, इससे भी ज्यादा थे। हालांकि अगर देखा जाए तो हमारे मौसम विभाग ने जानकारी दी है कि आने वाले कुछ समय तक गर्मी इसी तरह से तपते रहेगा सूरज, और उसके कारण काफ़ी ज़्यादा गर्मी महसूस हो रही है मैदान के बीच में खिलाड़ियों को और दर्शकों को, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन जैसे ही यहाँ पे 6 बज जाएंगे यहाँ पे श्रोताओं की तादाद ज़्यादा से ज़्यादा बढ़ेगी, इसमें कोई संदेह नहीं है। तो फिर एक मरतबा मैं आप सभी का इस घनसोली प्रीमियर लीग 2022 में हार्दिक 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 स्वागत करता हूँ। 41 रन है कुल स्कोर और अब गेंदे बची है 12 और रन चाहिए जीतने के लिए 12 गेंदे 47 रन चाहिए। क्रिक लाइव इसके जरिए इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण सचिन मुंडे और बंटी तांडेल के माध्यम से इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण 184 मुल्कों में किया जा रहा है। क्या बात है। घनसोली प्रीमियर लीग घनसोली गांव के ग्रामस्थों की, यहाँ के भूमिपुत्रों की और तमाम क्रिकेट के खिलाड़ियों की, कलाकारों की जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। एक बहुत ही खूबसूरत गांव घनसोली गांव। वैसे भी अगर देखा जाए तो हमारे नवी मुंबई के इतिहास का सबसे बड़ा गांव घनसोली गांव को माना जाता है। नया और प्रारंभ करते हुए नए गेंदबाज आए गेंदबाजी करने के लिए, चिंटू, और पहले ही गेंद के ऊपर गेंद को तान दिया है वाइडिश मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। ये ताकतवर स्ट्रोक था विशाल मड़वी के बल्ले से निकलता हुआ और इस तरीके से ये 6 रन। हालांकि जब यहाँ पे 86 रन मुकम्मल हुए थे, 87 रनों का लक्ष्य रखा गया है, उसके बाद कोई भी टीम जब मैदान में उतरती है तब पावर प्ले में ज़्यादा से ज़्यादा रन मुकम्मल करने होते हैं। लेकिन यहाँ पे देखते हैं क्रिकेट में कहा जाता है ना कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक कुछ भी कहना, अटकलें लगाना बड़ा ही मुश्किल काम होता है। ये फ्लाइट दी हुई गेंद थी और इस बार दिशा इन गेंद थे, एम्पायर सर इशारा कर रहे वाइड का। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में
11 गेंदे और 39 रन चाहिए जीतने के लिए। बीमर के लिए रिव्यू यहाँ पे लिया जा रहा है। बीमर के लिए रिव्यू लिया जा रहा है। एम्पायर ने यहाँ पे तीसरे एम्पायर की तरफ रुख किया है। तो आज का ये अंतिम दिन है घनसोली प्रीमियर लीग का, और आज ही यहाँ पे इस प्रतियोगिता का फाइनल का मुकाबला रात को खेला जाएगा। तो मेरी सभी खिलाड़ियों से गुजारिश है कि वक्त ज़्यादा जाया मत करिए, जल्दी जल्दी करिए। हर्षल, जब जब भी इस मैदान में आता हूँ तब तब देखिए कितनी बेहतरीन आउटफील्ड है यहाँ पे, बिल्कुल साफ सुथरा मैदान। कहीं पे भी एक आपको अगर देखा जाए तो कंकड़ का टुकड़ा नज़र नहीं आएगा। पत्थर तो दूर की बात है, एक कंकड़ यानी कि छोटा सा पत्थर, इतनी बेहतरीन यहाँ पे इस मैदान की देखरेख की गई है। और इसका सारा श्रेय 40+ घनसोली और घनसोली 11 घनसोली और घनसोली गांव के तमाम जो क्रिकेट के खिलाड़ी यहाँ पे शिरकत करते हैं, अभ्यास करते हैं, उन सभी को जाता है। 11 गेंदे और 39 रन चाहिए खत्री 11 की टीम को जीतने के लिए। नो बॉल की घोषणा कर रहे हैं एम्पायर सर, नो बॉल की घोषणा हुई है। तीसरे एम्पायर ने यहाँ पे खंगाला था रिप्ले, और उसके बाद यहाँ पे निर्णय दिया गया था। चिंटू गेंदबाजी कर रहे हैं। कुल स्कोर है 49 रन। दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज चिंटू। तो ये गेंद आने का इंतजार किया और फ्रीड के ऊपर यहाँ पे ये सिक्सर जड़ा है विशाल मडवी ने। तो इस तरीके से मैं आपसे यहाँ पे विदा लेता हूँ, क्योंकि मेरे को विघ्नेश मडवी के साथ जो बेलापुर में क्रिकेट प्रतियोगिता हो रही है वहाँ पे शिरकत कर रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया आदरणीय घनसोली गांव। आज मैं यहाँ से जब विघ्नेश का इंतजार कर रहा था, मैंने देखा एक क्रिकेट प्रतियोगिता हो रही है, यहाँ पे आया, थोड़े समय के लिए आपने यहाँ पे बोलने के लिए मुझे दिया, इसलिए मैं अखंड घनसोली गाँव का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। बहुत बहुत शुक्रिया सर, थैंक यू। त्यानंतर जाता जाता या ठिकाणी अगदी आमच्या विनंतीला मान देऊन प्रदीप सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करणार आहोत। मी स्वप्नीलजी मडवी यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी प्रदीपजी विचारे सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा। नवी मुंबईतील एकमेव लेजंड समालोचक ज्यांनी खूप वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वात दिली। स्लॉक स्वीप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि आणखीन एक चौकार इथे विशाल मडवी यांच्या बॅटमधून 4 रन। थैंक यू विघ्नेश जी मडवी, काय दूर दूर राहता है, या जरा तुमच्या गावात आम्ही मोठी स्पर्धा आहे, ही सुद्धा मोठी स्पर्धा आहे, परंतु जबाबदारी त्यापेक्षा मोठी आहे। त्यामुळे विघ्नेशजी मडवी काल होते, त्यांनी या स्पर्धेचा शुभारंभ करून दिला, परंतु आज एक मोठ्या मंचावरती त्यांना मोठी जबाबदारी आहे। घनसोली गावचं भाग्य आहे की या व्यक्तीला आज मात्र नवी मुंबईतील सर्वात मोठ्या स्पर्धेचं सगळ्या दिवस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे। आता 9 बॉल 28 धावांची गरज। बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज, पुन्हा एकदा चिंटू, फुल टॉस बॉल आहे आणि इथे आणखीन एकदा काय घडलंय पाहू शकाल। पंचांकडे आशेच्या नजरेने पाहिलंय आणि पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे की इथे तुम्ही पाहावं, टेक्निकल टीम आमची या ठिकाणी तयार आहे,
तिसरे पंच तयार आहेत. सॉफ्ट सिग्नल पंचांचं काय असणार आहे हे मात्र पाहणं. नो बॉल, सॉफ्ट सिग्नल नो बॉल असणार आहे, परंतु काय असेल हे मात्र तिसरे पंच ठरवतील. क्रीज पासून बॅट्समन पुढे उभा आहे का, बॉलचा फ्लो जो आहे तो खालच्या दिशेने येतोय का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील आणि त्यानंतर ठरवलं जाईल हा बॉल नो आहे की नाही. आणि सर्वानुमते सगळा विचार करता, हे चित्रीकरण पाहता तिसऱ्या पंचांचा निर्णय अगदी क्षणामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इज इट नो और नॉट. विशाल मडवी यांच्यासाठी हा बॉल होता, डिलिव्हर केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आमच्या इनसाइडला हा आम्ही ॲक्शन रिप्ले पाहतोय. पाहूया नेमकं काय घडलंय, कारण की बॉलची उंची अजूनही या ठिकाणी मात्र स्पष्ट होत नाहीये. त्यामुळं नेमकं काय घडणार ते पाहणं गरजेचं आहे. सर्वानुमते निर्णय आमचा तुमच्यापर्यंत आलाय की हा नो बॉल आहे आणि पुन्हा एकदा बिमर चेंडू आणि त्यामुळे इथे कदाचित चिंटू याला ओव्हर थांबावी लागणार. पहिला सुद्धा एक नो बॉल इथे बिमर फेकला गेलाय. त्यामुळे 2 बिमर इथे डिलिव्हर झाल्यामुळे ओव्हर इथे थांबावी लागणार आहे चिंटूला. 1+1 2 धावा मिळाल्यात आणि धाव असणारे लेग बाईसची. अंपायर लेग बाईज और बॅट. येस, लेग बाईस. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 26. 9 बॉल 26. नऊ बॉल 26 ची आवश्यकता आहे. त्याला टाइमपास कमी करा विनंती आहे आपल्याला. खूप सारं ऊन आहे आणि त्यामुळे आम्ही विनंती करतो आपल्याला की खेळाडूंना भरपूर त्रास होतो या उन्हाचा. स्वतः आयकॉन निखिल मडवी ऑन द बॉलिंग मार्क. फुल टॉस बॉल. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पुन्हा एकदा पंचांनी इशारा दिलाय. येस, इट्स अ नो बॉल आणि हा सुद्धा बॉल असणार आहे बिमर. हाईट फॅक्टर भरपूर महत्वाचा आहे आणि हा सुद्धा निर्णय तिसऱ्या पंचांसाठी राखीव केला गेलाय. सॉफ्ट सिग्नल इज नो बॉल. नो +6. टोटल 7 रन्स ॲडेड इन द टोटल. जोपर्यंत पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक यू. अँड इट इज ऑल्सो नो बॉल आणि हा बॉल सुद्धा असणार आहे बिमर.
9+6 म्हणजे आता 9 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. क्या बात है. मॅच कुठे होती आता मॅच कुठे आली आहे. दोन्ही टीम प्रतिष्ठेची लढाई लढतात आणि त्या प्रसंगामध्ये इथे संघ संकटात. यावेळेचा बॉल इथे बॅटची एज आहे परंतु फ्री हिटचा बॉल. रनआउटला चान्स होता मित्रा, गमावलास. चेतन बाडलक कॅच घेतली असं वाटलं होतं की जणू आउटच झाला परंतु फ्री हिटचा बॉल होता. याचा बहुधा चेतनला विसर पडलेला दिसला आपल्याला. स्वप्नील पुढचा बॉल 8 बॉल 19 ची गरज आहे. निखिलचा हा पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट बॉल जातोय. एक रन पूर्ण दुसरीसाठी कॉल दिलाय डायरेक्ट थ्रो परंतु स्टम्प्स वरती नाही लागत. त्यामुळे ते बॅट्समन 2 रन पूर्ण करण्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने समर्थता दर्शवतात. येणारे 7 बॉल 17 धावांची गरज. हा एक बॉल जो असणार आहे ना तो निखिल मडवीच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट बॉल असणार आहे. तो काय करेल हे त्यालाच ठरवायचं आहे. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये खेळलाय. फिल्डर पोहोचेल का चेंडू खाली परंतु नाही. इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार विशाल मडवी आणि निखिलने जी कामगिरी त्याला करायची होती ती कामगिरी केली आहे. खऱ्या अर्थाने एक नो बॉल त्यावर षटकार खाल्ला जरूर परंतु त्या विपरीत चांगली बॉलिंग. 6 बॉल 17 धावांची गरज आहे इथे जिंकण्यासाठी या मॅचला. विशाल मडवी अँड हिज टीम. ऐकूया एक सुमधुर संगीत. असं म्हटलं जातं की प्रत्येक खेळाडूंच्या दुःखावरती फुंकर कोण मारतं तर संगीत. तेच संगीत आपल्याला ऐकायला मिळेल डीजे मास्टरच्या माध्यमातून. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. तमाम प्रेक्षक आणि खेळाडूंच्या मनामध्ये साथ देतोय त्याला चेतन. विशाल मडवी 13 बॉलमध्ये 31 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी आणि 19 धावांची गरज आहे विशाल यांना दुसऱ्या अर्धशतकासाठी. काय होईल काय घडेल काय बिघडेल हे मात्र चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. बॉलिंग मार्कवर बॉलर संदीप. पहिला बॉल 6 पैकी 17ला सामोरं जात असताना त्यावेळेचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. तिथे चेतन संकेत आहे. आता 15 धावांची गरज. 5 बॉल 15 हे समीकरण असणार आहे परंतु शेवटचे 2 बॉल जे असणार आहेत ना ते भरपूर काही रंग दाखवून जातील या मॅचमध्ये. कारण की शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जावी अशी सगळ्या प्रेक्षक आणि खेळाडूंची इच्छा आहे. ती इच्छा मात्र पूर्ण होईल का. कालच्या दिवसामध्ये अशा 2 मॅचेस 2 संघांनी गमावल्यात. यावेळचा हा बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांचा इशारा येणं बाकी अँड इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाणार. आता 16 इथून मात्र धावा करायच्या आहेत 14. धावांची आवश्यकता आहे इथे जिंकण्यासाठी या मॅचला. 5 बॉल चा खेळ शिल्लक. बिग हिट
विशाल मडवी यांच्या बॅट मधून निघाला धमाका आणि हा बॉल देऊन जाईल त्याच्या टीमला 6 रन षटकार. थँक्यू. 74 धावांची पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड केली आहे विशाल मडवी आणि चेतन. क्या बात है स्वप्नील, क्या बात है स्वप्नील त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक स्लॉक स्वीपचा फटका, हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम यूज सिक्सर फ्लॅट बॅटेड आणि दुसरा षटकार विशाल यांच्या बॅट मधून. 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आणि अर्धशतकासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार काय बिघडणार पाहणं गरजेचं. बॉलची मागणी या ठिकाणी मात्र झाली आहे. दोन धावा विजयासाठी, 5 धावा इथे अर्धशतकासाठी. काय करेल, षटकार मारून अर्धशतक पूर्ण करेल की इथून मात्र मॅच अजूनही आपल्या बाजूने झुकवताना संदीपला आपण पाहू. तीन बॉल 2 धावांची गरज आहे आणि ही मॅच जवळजवळ आपल्या बाजूने झुकून घेतली आहे. म्हणजे या मैदानावरती 87 धावा सुद्धा कमी पडू शकतात हे दाखवून दिलंय. पुढचा बॉल, यावेळचा बॉल लेग स्टिक सोडून चाला आणि इथे वाईड बॉलचा इशारा येतो पंचांकडून. आता मात्र जरी 3ही डॉट आले तरी सुद्धा एक गुण विभागून दिला जाणार. परंतु ही मॅच दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. या मॅच मध्ये कोणता संघ वर्चस्व गाजवणार हे पाहणं तितकंच उत्सुकतेत राहील. त्यानंतर मिश्व लायन्स राहुल शेट्टी तयार राहायचे आपल्याला आपल्या संघासहित. पुढचा बॉल, 3 बॉल 1 ची आवश्यकता. फुल टॉस बॉल, विशाल मडवी यांचं दुसरं अर्धशतक. का मला नवी मुंबईचा लेजंड खेळाडू म्हणून ओळखला जातो याचं ज्वलंत उदाहरण देत असताना विशाल मडवी सेट ऑन अ फायर. व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स दॅट वॉज. आणि हे आहे खऱ्या अर्थाने लेजंड खेळाडूचं प्रथम दर्शनी लक्षण. मी 87 धावा चेस करू शकतो आणि त्यामध्ये माझं वैयक्तिक अर्धशतक सुद्धा पूर्ण करू शकतो दाखवून दिलं. आणि इथे मात्र ही मॅच आपल्या पक्षामध्ये उतरवली आहे विशाल मडवी. हॅट्स ऑफ टू यू विशाल सर. आम्ही विनंती करतो एकदा कॅमेऱ्याकडे बॅट दाखवा. नवी मुंबईला ख्याती कळू द्या की या घनसोली नगरीतून जो माझा जन्म झालाय तो फक्त आणि फक्त क्रिकेटसाठीच झालाय. अप्रतिम परफॉर्मन्स.
थँक्यू. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सांगायची आवश्यकताच नाहीये, ते नावच काफी आहे. विशाल मडवी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी या व्यासपीठावरती अप्रतिम दर्जाची A1 क्लास बॅटिंग